नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे करंट अफेअर्स बाय महेश शर्माळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर 7 जुलै 2024 रोजी एकूण 22 घटकांमध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा झाली. तर त्यातील आपण 22च्या 22 जिल्ह्यांचे किंवा त्या घटकांचे प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण घेणार आहे. तर त्यामधील आज आपला पहिला पेपर आहे अहमदनगर अहिल्यानगर पोलीस भरतीचा पेपर. तर त्यातले आपण माझा जो विषय आहे GK तर त्याचं आपण विश्लेषण घेणार आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. पर्याय बघा, 1 नोव्हेंबर 1956, 1 डिसेंबर 1960, 1 मे 1960 आणि 15 ऑगस्ट 1947. एकदम सोपा प्रश्न. याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती काय, तर 1 मे 1960. तर बाकीचे पण ऑप्शन बघू आपण. 1 नोव्हेंबर 1956ला काय झालं होतं, तर 1 मे 1956 हा ऑप्शन त्यांनी काय दिला, तर या दिवशी काय झालं होतं, तर जे आपलं द्विभाषिक मुंबई राज्य आहे, द्विभाषिक मुंबई राज्य, तर त्याची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तर हे 2 ऑप्शन त्यांनी त्यासाठी दिले होते, ही त्याची एक्स्ट्रा माहिती. तर असा होता आपला आजचा पहिला प्रश्न की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली, तर 1 मे 1960 रोजी झाली. तर बघा, अजून त्याच्यामध्ये डिटेल काय होऊ शकतं, पुढच्या पेपरला काय होऊ शकतं मुंबईला. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते, तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते. कधी, 1 मे 1960ला 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग. आणि आत्ता किती, तर 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभाग. तर असं आहे त्याची एक्स्ट्रा माहिती या प्रश्नाबद्दल. तर चला आपण पुढचा प्रश्न बघूया की बघा, पुढचा प्रश्न काय आहे, रोशा जातीचे गवत कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते. हा जरा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता. याचं उत्तर काय आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव. तर धुळे, नंदुरबार, जळगाव म्हणजे हा कोणता भाग आला, प्रादेशिक खानदेश. तर या भागामध्ये काय होतं, सर्वात जास्त रोशा जातीचं गवत आपल्याला सापडतं. त्यानंतर बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर हे काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. लातूर, परभणी, मराठवाडा, नागपूर, वर्धा, भंडारा, विदर्भ. तर हे असे प्रादेशिक विभाग आहेत आपले. बघा, पहिलं पण सांगतो, प्रादेशिक विभाग आपले महाराष्ट्रातले. तर हा इकडं सगळ्यात पश्चिमेला कुठला, कोकण. त्यानंतर हा त्याला चिटकून असलेला हा कुठला, पश्चिम महाराष्ट्र. त्यानंतर हा त्याच्या डोक्यावरती असलेला खानदेश. त्यानंतर हा राहिलेला हा इकडचा हा मराठवाडा आणि सगळ्यात पूर्वेला असलेला कुठला, विदर्भ. तर असे महाराष्ट्रामध्ये किती झाले, 1 2 3 4 5. तर महाराष्ट्रामध्ये किती प्रादेशिक विभाग आहेत, तर 5 आहेत. आणि जर प्रशासकीय विचारलं तर काय येणार, 6 येणार. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ. तर हे महाराष्ट्रामधले प्रादेशिक विभाग. ओके. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न काय आहे, तर एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. सोपा प्रश्न आहे, उत्तर माहीत असेल तुम्हाला. उत्तर काय येणार, नाशिक. तर बघा, आता बाकीचं बघू आपण याचं एक्स्ट्रा माहिती याची. तर बघा, आता औष्णिक वीज निर्मिती केंद्र म्हणजे काय असतं, तर ज्या ठिकाणी दगडी कोळशापासून वीज निर्माण केली जाते अशा ठिकाणाला आपण काय म्हणतो, किंवा अशा वीज निर्मिती केंद्राला आपण काय म्हणतो, औष्णिक वीज निर्मिती केंद्र, की ज्या ठिकाणी दगडी कोळशापासून आपण वीज निर्माण करतो. तर दगडी कोळशावरती अजून प्रश्न काय येतात की दगडी कोळशाचे शुद्धतेनुसार 4 प्रकार कोणते. ते काय प्रकार आहेत, त्याला ट्रिक माहिती तुम्हाला सगळ्यांना. काय A, B, ली आणि P. ए वरनं काय येतं, अँथ्रासाइट. बी वरनं काय येतं, बिटुमिनस.
लीवरनं काय येतं लिग्नाईट, आणि पीवरनं माहिती आहे तुम्हाला, पीवरनं काय येतं पीठ. तर दगडी कोळशाचे शुद्धतेनुसार किती प्रकार पडतात, तर 4 प्रकार पडतात. अँथ्रासाईट, बिटुमिनस, लिग्नाईट आणि पीठ, ABLP. तर यामध्ये सर्वात शुद्ध कोणता असतो, तर आपला हा अँथ्रासाईट. सर्वात अशुद्ध कुठला, हा पीठ. सर्वात शुद्ध अँथ्रासाईट, सर्वात अशुद्ध पीठ. तर असे हे दगडी कोळशाचे 4 प्रकार. आणि या दगडी कोळशापासून ज्या ठिकाणी वीज निर्माण केली जाते त्याला काय म्हणतो आपण, औष्णिक वीज केंद्र. तर असं त्यांनी विचारले कुठलं, एकलहरी कुठं आहे, तर ते आपल्या नाशिकमध्ये आहे. तर बाकीचे बघा, बाकीचं बघा एक चोला हे कुठं आहे, तर ठाण्यामध्ये आहे. चोला औष्णिक वीज निर्मिती केंद्र कुठं आहे, ठाण्यामध्ये आहे. त्यानंतर बघा फेकरी, हे कुठे आहे, फेकरी भुसावळमध्ये. त्यानंतर तुर्भे, ट्रॉम्बे म्हणतो आपण त्याला, कुठे आहे, मुंबईमध्ये आहे. त्यानंतर बघा पारस कुठं आहे, तर अकोल्यामध्ये आहे. त्यानंतर कोराडी आणि खापरखेडा कुठं आहे, तर हे नागपूरमध्ये आहे. तर असे काही महत्त्वाचे आपलं औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे महाराष्ट्रामध्ये. तर ते तुम्ही पुढच्या जिल्ह्यांच्या पेपरसाठी करून ठेवा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, सिद्धटेक अष्टविनायक ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यात आहे. पेपर कुठला आहे, हा नगरचा. हा प्रश्न येतो जिल्हा विशेषमध्ये. सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर नगर जिल्ह्यामध्ये आहे. तर बघा अष्टविनायक किती, एकूण 8. त्यामध्ये बघा ऑप्शनमध्ये बघा दिलेली एक्स्ट्रा माहिती. पुण्यामध्ये किती आहेत, 5. रायगडमध्ये किती आहेत, 2. आणि नगरमध्ये किती आहेत, 1. झाले अष्टविनायक. पुण्यामध्ये 5, नगरमध्ये 1 आणि रायगडमध्ये 2. असे अष्टविनायक आहेत एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यातलं त्यांनी काय विचारले, सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कुठं आहे, तर आपल्या नगरमध्ये आहे. सिद्धटेकचा सिद्धिविनायक. तर असे आपल्या महाराष्ट्रामधील अष्टविनायक ठिकाणे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न भूगोलचाच आहे की चंदनपुरी घाट हा कोठून कुठे जाताना लागतो. बघा चंदनपुरी घाट कुठून कुठे जाताना लागतो, तर उत्तर काय, पुणे ते नाशिक. त्यानंतर बाकीचे घाट बघू आपण की आळेफाटा ते कल्याणला जाताना कोणता घाट लागतो, तर माळशेज घाट. त्यानंतर पुणे ते मुंबईला जाताना कोणता घाट लागतो, बोरघाट. त्यानंतर पुण्यावरून साताऱ्याला जाताना कोणता घाट लागतो, तर खंबाटकी हा घाट लागतो. त्यानंतर बघा जर तुम्हाला विचारलं की उत्तरेकडून दक्षिणेकडे घाटांचा क्रम सांगा, तर त्याला ट्रिक आहे बघा, काही जणांना माहीत असेल. त्याला काय ट्रिक आहे, थळ माळावर बोर झाल्यास कुंभ हा आंबा फोडितो आंबोलीत. अशी ट्रिक आहे कशाची, महाराष्ट्रातील घाट उत्तर ते दक्षिण अशी ट्रिक आहे. तर बघा वेगळं घेतो जरा. तर बघा थळ म्हणजे थळघाट, माळावरवरून माळशेज घाट, बोरवरून बोरघाट. त्यानंतर कुंभवरनं कुंभारली घाट, आंबावरनं आंबा घाट, फोडितोवरनं फोंडा घाट आणि आंबोलीवरनं आंबोली घाट. असे हे मुख्य घाट आहेत उत्तरेपासून दक्षिणेकडे. थळवरनं थळघाट, माळावरून माळशेज घाट, बोरवरनं बोरघाट, कुंभवरनं कुंभारली घाट, आंबावरनं आंबा घाट, फोडितोवरनं फोंडा घाट आणि आंबोलीवरनं आंबोली घाट. तर हे महाराष्ट्रातील उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारे महत्त्वाचे घाट. ओके, चला पुढचा प्रश्न. विज्ञानाचा प्रश्न आलेला आहे. त्यामध्ये काय विचारलं त्यांनी की ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो. अत्यंत सोपा प्रश्न आला होता. तर बघा ड जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो, मुडदूस. बाकीचे पण ऑप्शन बघू आपण. बेरी हा रोग कशामुळे होतो, तर बी जीवनसत्वाच्या अभावी. त्यानंतर स्कर्वी कशामुळे होतो, सीच्या अभावी.
मूळदूस कशामुळे होतो? डीच्या अभावी. रातंधळेपणा एच्या अभावी. बेरीबेरी रोग बीच्या अभावी होतो. स्कर्वी रोग सीच्या अभावी. मूळदूस रोग डीच्या अभावी आणि रातंधळेपणा एच्या अभावी. बाकीचे पण बघू आपण. ए बी सी डी झालं, आता राहिला ई. ईच्या अभावी होतो वांझपणा. ईच्या अभावी होतो वांझपणा. त्यानंतर राहिला के. केमुळं काय होतं तर नॉन क्लॉटिंग ऑफ ब्लड, म्हणजे रक्त घोटत नाही, पाहिजे त्या प्रमाणामध्ये रक्त आपलं घोटत नाही. तर हा रोग कशामुळे होतो तर व्हिटॅमिन केच्या अभावीवर होतो. तर हे सगळे व्हिटॅमिन आणि त्याच्या अभावी होणारे रोग लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा पुढं त्यांनी विचारला प्रश्न इतिहासाचा. सोप्पा प्रश्न आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना माहिती आहे आपल्याला कुणी केली तर राजा राममोहन रॉय यांनी केली. एकदम सोपा प्रश्न आहे, याच्यामध्ये काय चुकण्यासारखं काय नव्हतं. ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली होती तर आपले राजा राममोहन रॉय यांनी केली होती. त्यांनीच काय केलं होतं तर आपला जो सतीबंदीचा कायदा आहे, सतीबंदीचा कायदा कुणी आणला? लॉर्ड विल्यम बेंटिक याने आणला. तर तो सतीबंदीचा कायदा तयार करण्यासाठी त्यांना कोणी मदत केली? बेंटिकला मदत कुणी केली तर आपल्या राजा राममोहन रॉय यांनी केली होती. हे त्यांच्याबद्दलचं एक्स्ट्रा लक्षात असू द्या. तर हा होता प्रश्न इतिहासाचा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न त्यांनी विचारला आहे पॉलिटीचा, की लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? पंतप्रधान, उपपंतप्रधान, उपराष्ट्रपती का उपसभापती? बघा काय उत्तर येणार त्याचं? लोकसभेचा उपसभापती. जर लोकसभेच्या सभापतीला राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे देणार? लोकसभेच्या उपसभापतीकडे देणार. बाकीच्यांचा काय संबंध आहे का इकडं? काहीच नाही. तर बघा आता सध्या आपले लोकसभेचे सभापती कोण आहेत तर ओम बिर्ला. मागं पण तेच होते, आत्ता पण तेच आहे. कोण येते? ओम बिर्ला, भारताच्या लोकसभेचे सभापती. तर हे कसे निवडले जातात? आत्ता इलेक्शन झालं बघा आपलं लोकसभेचं, त्यामधनं कोण निवडून आलं? खासदार. मग हे निवडून आलेले जे खासदार आहेत ते काय करतात? आपल्यापैकी एकाची काय करतात? लोकसभेच्या सभापतीपदी काय करतात? एकाची निवड करतात ते. पण शक्यतो हा कोणाचा होतो की ज्या पक्षाचे सदस्य जास्त आहेत, ज्या पक्षाचे खासदार जास्त, त्यांचा शक्यतो हा लोकसभेचा सभापती होतो किंवा त्यांच्या मर्जीचा होतो. तर असं हे असतं लोकसभेचा सभापती पद. ठीक आहे. बघा तेवढा पुढचा प्रश्न इतिहासावरती गेला परत, की सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? सगळ्यांना तोंडपाठ पाहिजे. तुमचे साल जरी पाठ नसेल तरी तुम्हाला दिनांक माहिती पाहिजे. 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्या काय आहेत? पहिल्या स्त्री शिक्षिका, नंतर पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका, तसेच त्यांना आपण काय म्हणतो? क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असं आपण त्यांना म्हणतो. तसेच त्यांचे नाव एका विद्यापीठाला देण्यात आले. कोणत्या विद्यापीठाला? पुणे विद्यापीठाला. त्यामुळे आपण काय म्हणतो आता? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, SPPU, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. तर अशा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला होता तर 3 जानेवारी 1831. तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे की अशी, त्यांना अपेक्षा होती की तुम्ही साल पण लक्षात ठेवावं. त्यांनी फक्त कन्फ्युजन कुठं केलं तुमचं? तारखेमध्ये. हे जुलै काही लांबपर्यंत संबंध नाही. तुमचं कन्फ्युजन कुठं होणार? बी आणि सीमध्ये तुमचं कन्फ्युजन होणार फक्त. 3 1 6 आहे, तर त्यासाठी तो महत्त्वाचा आहे. आणि 3 जानेवारी हा दिवस काय असतो? बालिका दिवस म्हणून हा साजरा केला जातो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न त्यांनी विचारला आहे करंट अफेअरचा. अत्यंत म्हणजे येणाराच प्रश्न होता हा कुठं ना कुठं. तर हा नगरला आलेला बघा, की T20 वर्ल्ड कप 2024 खालीलपैकी कोणता देश यजमान होता? आता बघा बऱ्याच जण उत्तर दिले भारत. का दिलं भारत? त्यांनी बघा काय वाचलं? T20 वर्ल्ड कप 2024 आणि आत्ताच झाला आहे. त्यांना वाटलं काय विचारले त्यांनी? विजेता. आणि तर बरेच जण 50% पोरं फसली. त्यांनी काय विचारले? यजमान देश म्हणजे कोणत्या देशामध्ये हे सगळे सामने झाले? उत्तर काय येणार? अमेरिका आणि वेस्ट इंडिज.
या दोन देशामध्ये सामायिकरित्या T20 वर्ल्ड कप 2024 हा त्यांनी आयोजित केला होता. आणि जिंकलं कोण? भारत. ते त्याच्या नोट्स मी तुम्हाला देईलच लवकर T20 वर्ल्ड कपच्या. आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवा की T20 वर्ल्ड कप 2024साठी कोणता देश यजमान होता? तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न खेळात संबंधित आहे, पण ह्याला काय म्हणतो आपण? स्टॅटिक GK. स्टॅटिक म्हणजे काय? कधी न बदलणारं असं GK. त्याला काय म्हणतो आपण? स्टॅटिक GK. तर हे कुठनं करायचं? विद्या भारती नावाचं एक पुस्तक आहे. विद्या भारती नावाचं एक पुस्तक आहे बघा. किती रुपयाचं? 50 रुपयाचं. तर त्यामधनं काय करायचं? हे सगळं कवर करायचं, स्टॅटिक GK. तर बघा प्रश्न काय विचारला आहे की अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मग उत्तर काय येणार? सगळ्यांना माहिती. उत्तर काय यायचं? तर अभिनव बिंद्रा हा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. अभिनव बिंद्रा हा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. आता ज्या मुलांचे पेपर राहिले त्यांनी काय करायचं? क्रिकेटचं ते कधी विचारणार नाही तुम्हाला असं विचारतील का ते की महेंद्रसिंग धोनी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इतकं सोप्पा नाही विचारणार ते तुम्हाला काय विचारणार? कुस्ती, नेमबाजी, कबड्डी, मल्लखांब, नंतर चेस, असे जे खेळ की ज्याकडं आपण दुर्लक्ष करतो अशा खेळातील प्रसिद्ध खेळाडू त्यांची नावं तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याला काय म्हणतो आपण? स्टॅटिक GK. तर ते कुठनं भेटेल? त्या विद्या भारती या पुस्तकातून तुम्हाला ते भेटेल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न सायन्सच आहे की तराजूचे कार्य टिंबटिंबनुसार चालते. इथं बघा तुम्हाला काही जरी माहीत नसलं तरी हा प्रश्न सुटतो. कसं? बघा पहिला ऑप्शन काय आहे? परिबलाचे तत्त्व. बघ जरा साईडला ठेवू, जरा ओळखीचं वाटते. तराजूमध्ये आपण काय टाकतो? वजन टाकतो. म्हणजे असू शकतं, पण आहे का ते अजून माहीत नाही. बरं पुढचा संवेग अक्षयतेचा नियम. आता तराजू आपला असला तराजू असतो आपला, इथं तराजू असंही. आता या तराजूचा आणि इथं मध्ये काटा हा संवेग अक्षयतेचा नियम. आता या तराजूचा आणि संवेग अक्षयतेचा नियमचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही, गेला खड्ड्यात. पुढचा बलांचा चतुष्कोनाचा नियम. आता बल असतं इथं, परंतु चतुष्कोन वगैरे असलं काय ऐकले का तुम्ही आत्तापर्यंत? कधी नाही. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन गेला. त्यानंतर राहिला शेवटचा ऊर्जेच्या अक्षयतेचा नियम. आता तराजू चालवायला कोणती ऊर्जा लागते का? आपली म्हणजे फिजिकल लागते आपल्याला, पण दुसरी कोणती ऊर्जा लागते का? नाही लागत. त्यामुळे हे सुद्धा उत्तर येणार नाही. उत्तर काय येणार? परिबलाचे तत्त्व, ऑप्शन क्रमांक 1. तर यानुसार काय होतं? तराजूचं कार्य चालतं. कळलं? असं लॉजिक लावावं लागतं कधी कधी. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न सायन्सचाच. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब ब्लड प्रेशर किती असतं? तुम्ही आत्तापर्यंत भरपूर ठिकाणी लॅबमध्ये टेस्ट वगैरे केले असतील बघा. तर तिथं तुमचा BP चेक केला जातो. तर आपला नॉर्मल माणसाचा BP किती पाहिजे? 120/80. तर हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. आता ह्याच्या पुढचं काय येऊ शकतं तुम्हाला पेपरला की रक्तदाब हा कशामध्ये मोजला जातो? कशामध्ये? तर स्फिग्मॅनोमीटर ह्यामध्ये तो मोजला जातो. स्फिग्मॅनोमीटरमध्ये तो काय केला जातो? आपला ब्लड प्रेशर मोजला जातो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, तो पण सायन्सच आहे. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली? सोप्पा प्रश्न अत्यंत. बघा उत्तर काय आहे त्याचं? साल्क. सगळ्यांना माहिती. पोलिओची लस कोणी शोधून काढली? तर साल्कने शोधून काढली. आता आईन्स्टाईनचा काय संबंध आहे का? नाही. चॅडविकचा नाही. लुई पाश्चरचा नाही. आईन्स्टाईन कशाशी संबंधित आहे? E=mc². चॅडविकने कशाचा शोध लावला? न्यूट्रॉनचा. लुई पाश्चरायझेशन प्रक्रिया. त्यामुळे उत्तर काय याचं? साल्क. त्यानंतर बघा हा प्रश्न जो आहे 40 नंबरचा, याला काय म्हणतो आपण? जिल्हा विशेष. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे विचारले. जर हा प्रश्न असा आला असता की चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे, तर हा प्रश्न GKचा झाला असता.
पण हा प्रश्न कशाचा आला आता, जिल्हाविषयकचा. तर चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे, तर जामखेड तालुक्यात आहे. ओके, तर हा होता जिल्हाविषयकचा प्रश्न. त्यानंतर पुढचा बघा, संत चोखामेळा यांची समाधीस्थळ खालीलपैकी कुठे आहे? कुठे आहे ते? मंगळवेढा. शेवगावला संत गजानन महाराजांचं आहे, पैठणला संत एकनाथ महाराजांचं आहे. तर हे काय आहे, संत चोखामेळ्यांची समाधी कुठं आहे, तर मंगळवेढा या ठिकाणी त्यांची समाधी आहे. मग आता हे संत, त्यांचे पूर्ण नाव, तसे त्यांची समाधी, त्यांचे साहित्य, हे सगळं कशामध्ये येतं? स्टॅटिक जी के. आणि ते तुम्हाला कुठे भेटेल, तर विद्याभारतीच्या पुस्तकात भेटेल. बघा पुढचा प्रश्नसुद्धा स्टॅटिक जी केचा आहे की पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा प्रश्नसुद्धा लॉजिकने सुटतो जर तुम्हाला माहीत नसेल तर. बघा, पोंगल आपण कधी ना कधी हे नाव ऐकलेलं असतं. आपलं एवढं माहीत असतं की हा सण साऊथला कुठंतरी साजरा केला जातो. ऑप्शन बघायचे मग. गोवा साऊथचं एक राज्य? नाही. गुजरात आहे का? नाही. हिमाचल प्रदेश? नाही. काय राहिलं मग? तमिळनाडू. उत्तर काय येणार? तमिळनाडू. पोंगल हा सण तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो. बघा पुढचा प्रश्न, पंडित हरिप्रसाद चौरसिया अत्यंत फेमस व्यक्तिमत्व, तर ते कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? कोणते? तर बासरी. मग आता पुढचे पेपर ज्यांचे राहिले त्यांनी काय करायचं, संतूर वाजवण्यासाठी कोण फेमस आहे, सरोदसाठी कोण फेमस आहे आणि शहनाईसाठी कोण फेमस आहे, यांची नावं शोधून काढायची. जर तुम्हाला शोधायला जमत नसेल तर विद्याभारतीच्या पुस्तकात घ्या, तिथं दिलेली असतील, दिलेली सगळे नावं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न की बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? आता हा प्रश्न मराठी ह्या विषयातसुद्धा येतो आणि जी केमध्ये सुद्धा येतो की प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे नावं, टोपण नावं. तर बघा, बालकवी हे कोणाचं टोपण नाव आहे, तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं ते काय आहे, टोपण नाव आहे. तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय? कमेंट करा. हे बहु किती जणांना माहिती. राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, हा सुद्धा प्रश्न काय आहे, जिल्हा विशेष. तर काय विचारलं आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती मतदारसंघ येतात, तर 12. म्हणजे नगर जिल्ह्यातून 12 आमदार निवडून जातात. आणि खासदार विचारलं की लोकसभा मतदारसंघ किती आहे, तर किती येणार? 2च येणार. तर असं आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात, तर 12 येतात. आणि लोकसभा किती येतात? 2. तर हा होता आपला 45वा प्रश्न जिल्हाविषयकचा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न की भंडारदरा धरण हे कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे याचं उत्तर काय येणार? प्रवरा. मुळा मुठा या 2 ऑप्शनचा काही संबंध नाही, कारण या 2 नद्या कुठं आहेत? पुण्यामध्ये आहेत. गोदावरीचा उगम कुठं होतो? त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. आणि प्रवरेला आपण काय म्हणतो? अमृत वाहिनी. प्रवरेला काय म्हणतो आपण? अमृत वाहिनी. तर भंडारदरा धरण जे आहे ते प्रवरा नदीवरती आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? कुठं झाला त्यांचा जन्म? पुरंदर किल्ल्यावरती. बाकीचे ऑप्शन बघू आपण. शिवनेरी किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं? शिवनेरी किल्ल्यावरती. नंतर रायगडचं काय म्हणजे रायगड कशासाठी त्यांनी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, तर रायगडला काय झालं, स्वराज्याची दुसरी राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं काय झाला, राज्याभिषेक झाला. कुठं? रायगडला. आणि चौथा ऑप्शन काय दिला आहे? राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी. असे 4 ऑप्शन. बघा, पुरंदरला संभाजी महाराजांचा जन्म, शिवनेरीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, रायगडला स्वराज्याची दुसरी राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, आणि राजगड स्वराज्याची पहिली राजधानी. असं आहे या प्रश्नाचं विश्लेषण. त्यानंतर बघा पुढचा, ॲनी बेझंट आणि टिंबटिंब यांनी होम रूल चळवळ सुरू केली. कुणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी काय केलं? होम रूल चळवळ सुरू केली. आता प्रश्न काय येऊ शकतात पुढं की होम रूल चळवळ
मुख्यतः किंवा ओरिजिनली कोणत्या देशाची आहे? कोणत्या देशाची आहे तर ती आयर्लंड या देशाची आहे होम रूल. त्यानंतर जर असं विचारलं की भारतात कुणी चालू केली, भारतात होम रूल चळवळ कुणी चालू केली असं जर विचारलं तर उत्तर येणार ॲनी बेझंट. भारतात होम रूल चळवळ कुणी चालू केली असं जर विचारलं तर उत्तर येणार ॲनी बेझंट. आणि जर विचारलं महाराष्ट्रात कोणी चालू केली तर उत्तर येणार लोकमान्य टिळक. हा फरक लक्षात ठेवा की भारतात कोणी चालू केली ॲनी बेझंट आणि महाराष्ट्रात कोणी चालू केली तर लोकमान्य टिळक. तर अशी ही होम रूल चळवळ. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, दीक्षाभूमी हे कोणत्या शहरात स्थित आहे? अत्यंत सोपा प्रश्न. उत्तर काय? नागपूर. दीक्षाभूमी कुठे तर नागपूरमध्ये आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? बघा आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर उत्तर काय? स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापना कुठं केली होती? मुंबईमध्ये केली होती. परंतु लोकांना यांचे विचार आवडले नाही, त्यामुळे त्यांना त्यांचं जी शाखा आहे ती कुठं न्यावी लागली? आत्ताच्या पाकिस्तानमध्ये असलेले लाहोरमध्ये या ठिकाणी त्यांनी त्यांची शाखा नेली आणि तिथून मग त्यांनी आर्य समाजाचं कार्य पुढं चालू केलं. आर्य समाजाचा संदेश काय आहे? किंवा स्वामी दयानंद सरस्वती यांचा संदेश काय आहे? वेदांकडे चला असं ते म्हणायचे. तर पुढं तुम्हाला आर्य समाजाबद्दल जर प्रश्न आला तर यातला काहीतरी तुम्हाला येऊ शकतो. जास्त प्रसिद्ध प्रश्न कुठला आहे की वेदांकडे चला हा संदेश कोणी दिला? तर कोणी दिला? आपल्या स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. गणेश आगरकर माहिती आहे तुम्हाला, लोकमान्य टिळकांचे मित्र आणि त्यांना काय म्हणतो आपण? सुधारक. गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणता समाज स्थापन केला? भारत सेवक समाज. तर असे हे होते आपले अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई भरती याचे GK/GSचे सर्व प्रश्न. तर बघा हे सर्व प्रश्न अशा पद्धतीने आले होते. चालू घडामोडी एकदम सोप्या होत्या. इतिहासावर त्यांनी जरा इतिहास आणि भूगोलवरती त्यांनी जास्त भर दिला होता. पॉलिटीवरती 1-2 प्रश्न होते आणि विज्ञानसुद्धा त्यांनी वरच्यावर विचारलं होतं. फक्त जे स्टॅटिक GK मी म्हणतो आहे त्याचं जास्त जरा अभ्यास करा. तर हे होतं आपलं आजचं लेक्चर. तर लेक्चर कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. जर लेक्चर आवडलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.